Praise the Lord. देवाला धन्यवाद. So wonderful to see you all this evening. आज या सायंकाळी तुम्हाला सर्वांना पाहून एवढा आनंद होत आहे. God will surely bless you. देव नक्की तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करेल. Amen. आमेन. Let not your hearts be troubled. आपलं हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. Just cast everything at the feet of the Lord सगळं काही प्रभूच्या पायापाशी टाकून द्या and everything will work out right. आणि सगळं काही व्यवस्थितच होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. प्रभूचे आभार. How to stand strong in the midst of bad situations. वाईट परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं कसं राहायचं. How to stand strong in the midst of bad situations. परिस्थिती वाईट असताना खंबीरपणे स्ट्रॉंगली उभं कसं राहायचं. We'll open our Bibles to Psalm 73 verse 26. स्तोत्र 73 त्यातलं 26व वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांनी खाली बसून घ्या आता आणि काढा स्तोत्र संहिता 73 26. My flesh and my heart may fail, but God is the strength of my heart and my portion forever. हालेलुया. स्तोत्र संहिता 73 26 मध्ये लिहिलंय, माझा देह माझे हृदय ही थकत आहेत. देव माझ्या हृदयाचे बळ व माझा वाटा सर्व काळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Our flesh will fail, आपला देह आपल्याला अपयश देईल. our heart will fail, आपलं हृदय कधी कधी आपल्याला अपयश देईल people will fail, आणि लोक तर आपल्याला अपयश देऊ शकतात. but पण God is the strength of my heart. देव मात्र माझ्या हृदयाची ताकद आहे, बळ Praise आहे. God. देवाला धन्यवाद. He will strengthen me देव मला शक्ती देईल. to do all that I am called to do. जे सर्व करायला त्याने मला पाचारलंय ते सर्व करायला देव मला शक्ती देईल. He will strengthen me देव मला ताकद to देईल. walk on this path of life. या जीवनी मार्गावर चालायला Step by step He will lead me. पावला पावलाने तो मला मार्गदर्शन करेल. Wherever He finds me weak, आणि जिथे कुठे देवाला असं आढळेल की मी अशक्त पडलोय, He will instill strength in me तिथे तिथे देव येऊन माझ्यामध्ये शक्ती घालेल that I may not fail, की मी अपयशी होऊ नये, that people will not fail me, की लोकांनी मला अपयशी म्हणू नये, करू नये, but I will always be successful तर मी नेहमी यशस्वी राहावं. because my strength comes from God. कारण माझी शक्ती माझं बळ देवाकडून येत आहे. This world will make me weak, हे जग मला अशक्त करेल, but पण my God will always make me strong माझा देव मात्र मला नेहमी शक्तिमान करेल. because God loves me. कारण देवाचं माझ्यावर प्रेम आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Even when you are physically or emotionally or mentally struggling, आणि शारीरिक रीतीनं किंवा भावुक रीतीनं किंवा मानसिक रीतीनं जरी तुम्ही कधी संघर्ष करत असाल God will remain with you तरी देव तुमच्या सोबत राहील. through all your hard times. तुमच्या सगळ्या अवघड प्रसंगांमध्ये Step by step He will be providing you with strength. पावला पावलाने देव तुम्हाला शक्ती पुरवत जाईल. He will heal you देव तुम्हाला आरोग्य देईल. so that you may accomplish what you are called to do. अशासाठी की देवाने तुम्हाला जे काही करायला पाचारलंय ते सगळं काही तुम्हाला पूर्ण करता यावं. Praise God. देवाला धन्यवाद. Now being strong आता खंबीर राहणं, स्ट्रॉंग राहणं doesn't mean you are unemotional. म्हणजे आपल्यामध्ये भावनाच नाहीयेत आणि भावुक रीतीनं आपण मेलोय असं नाही. Being strong doesn't mean that you haven't cried over a failed relationship. आणि खंबीर राहणं म्हणजे अपयशी नात्यांवर आपण कधी रडलोच नाही असं नाहीये. A betrayed friendship. किंवा ज्या कुठल्या मैत्रीतून आपल्याला धोका मिळालेला आहे त्या धोका मिळालेल्या मैत्रीवर आपण रडलो नाही असं नाही. It doesn't mean you have never messed up. म्हणजे त्याचा अर्थ असा लागत नाही की आपल्या आयुष्यात आपण कधी बर्बादी करून घेतली नाही. हे सगळं होतं आपल्या आयुष्यात. Being strong means खंबीर राहणं म्हणजे in the midst of it all, सगळ्यामध्ये you are in touch with your God. तुम्ही तुमच्या देवाच्या संपर्कात आहात That is my victory. आणि तो माझा विजय आहे. In the midst of it all, सगळ्यामध्ये I am still in touch with God. मी अजूनही देवाच्या संपर्कात आहे, तो विजय. That is my plus point. आणि ती माझी जमेची बाजू आहे की That is my victory. आणि तो माझा विजय आहे की असं सगळं बरंच काही झालं, धोका मिळाला, अपयश आलं, नाती तुटली, भावना दुखावल्या, रडलो आणि मेलो, पण तरी विजय आहे. Praise God. Amen. Why? का? Because I am in touch with God. कारण माझा संपर्क देवाशी आहे, माझं देवाबरोबर नातं आहे, उठणं बसणं आहे, बोलणं आहे. Say, I am in touch with God. तर तुम्ही म्हणा माझा देवाशी संपर्क आहे. In every condition, I am in touch with God. प्रत्येक परिस्थितीमध्ये माझं देवाशी बोलणं चालणं सुरू आहे. Say, brother, I will come out of it म्हणा ब्रदर मी यातनं बाहेर पडणार आहे because I am in touch with God. कारण की माझा देवाशी टच आहे I will be victorious आणि मी विजयी होणार आहे because I am in touch
touch with God. कारण माझा संपर्क देवाशी अजूनही कायम आहे. Praise God. देवाला धन्यवाद That you are honest की तुम्ही प्रामाणिक आहात. about how you feel. तुम्हाला जे काही वाटतं त्या विषयीनं तुम्ही प्रामाणिक आहात. You are not lying. तुम्ही खोटं नाही बोलत You are not putting a false face. आणि तुम्ही खोटा चेहरा पुढे नाही दाखवत. You are not cheating yourself. तुम्ही काही स्वतःलाही फसवत नाहीये. Yes, you are weak. तुम्ही आहात अशक्त. Paul says, I am weak, पौलही म्हणतो ना मी अशक्त आहे yet I am strong तरी मी शक्तिमान आहे. because I am in touch with कारण God. माझा संपर्क देवाशी आहे. Praise God. देवाला धन्यवाद That you let it all out before God की तुम्ही सगळं प्रभू समोर येऊन बोलून जाता, मांडून जाता instead of covering it, आणि ते सगळं झाकून ठेवायच्या ऐवजी तुम्ही प्रभू समोर येता आणि प्रभूला सगळं सांगून टाकता instead of trying and trying. आणि उगीच प्रयत्न करायच्या ऐवजी You just seek God. तुम्ही देवाला प्रार्थना करता, देवाला शोधता, देवाला जाऊन सगळं सांगता Instead of your fear, आणि तुम्ही घाबरायच्या ऐवजी instead of your pain, किंवा वेदना किंवा यातना करून घ्यायच्या ऐवजी, instead of your anger, चिडायच्या ऐवजी, रागे भरायच्या ऐवजी just bottling it up inside, आणि उगीच सगळं असं बाटलीत दाबून भरल्यासारखं भरून ठेवायच्या ऐवजी you pour it out before God. तुम्ही प्रभू समोर सगळं ओकून मोकळे होता की देवबापा हे असं आहे, असं आहे, असं आहे, मी पण अशक्तच आहे, माझ्या तेवढी शक्ती नाही, तू मला शक्तिमान कर. Praise God. Amen. In this life of ours, we need strength. आपल्या या आयुष्यामध्ये बेटा आपल्याला शक्तीची गरज आहे. आपल्यातलं कोणीही एवढं शक्तिमान तसं म्हणायला गेलं तर नाहीये. The natural strength is not enough to combat the daily struggles we आणि face. नैसर्गिक शक्ती पुरेशी पडत नाही बेटा. आयुष्यामध्ये दर दिवसाला जी काही आव्हानं येतात त्या आव्हानांना तोंड द्यायला No. नैसर्गिक शक्ती पुरेशी पडत नाही. If I am saying it, जर मी असं म्हणतोय देवाचा सेवक असून then you better believe it. तर तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा Natural strength is not enough. की नैसर्गिक शक्ती पुरी नाही पडत. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 15 verse 5, योहान 15 अध्याय 5 वचन, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. Without me you can do माझ्याशिवाय nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. Just pour it out like water before God. हे केवळ सगळं पाण्यासारखं प्रभू समोर ओतून मोकळे व्हा. That is what Jeremiah said. इर्मिया असंच म्हणलेलं आहे. If you read in Jeremiah 2:19, तुम्ही इर्मियाचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 19 वचन जर वाचलं तर तुम्हाला कळेल. Jeremiah said and did this. इर्मियाने असंच केलं. इर्मिया असंच बोलला. Arise, cry out in the night, in the beginning of the watches, pour out your heart like water before the face of the Lord, lift your hand. इर्मिया 2:19 का? इर्मिया दुसरा अध्याय Yes, 19. 19. Yes, Jeremiah 2:19. तुझे दुष्टपण तुला शिक्षा देईल व तुझी मागे घसरणी तुला बोट लावतील, तर जाण व पहा की जेव्हा तुझा देव याला तू सोडले आहे. नाही Huh? It's not there. नाही. Okay, just find it out. Where it is. ठीक आहे, शोधा तुम्ही. मी आता जे बोललो ते कुठे आहे. Being strong means खंबीर राहणं म्हणजे that after you have done your crying, तुम्ही तुमचं रडणं वगैरे सगळं पूर्ण केल्यावर, after it's all released from your system, हे सगळं मी रडून मोकळं केलं, माझ्या पूर्ण प्रकृतीमधून, माझ्या सिस्टम मधून मी रडून देवासमोर सगळं मोकळं केलंय. now you seek the Lord. आता प्रभूला शोधायचं आहे. You have to seek the Lord's face. आता प्रभूचा चेहरा शोधायचा आहे. And after you have sought the Lord's face, आणि प्रभूचा चेहरा शोधल्यावर, प्रार्थना केल्यावर get up from that prayer room उठायचं प्रार्थनेच्या खोलीतून and you need to wipe away your tears अश्रू पुसून टाकायचे स्वतःच and try to become normal And and normal. behave normal. नॉर्मल राहायचा प्रयत्न करायचा आणि नॉर्मल वागायचा प्रयत्न करायचा. Because that is faith. त्याला विश्वास म्हणतात. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. Before going for prayer, maybe you are not normal. प्रार्थनेला जाण्या अगोदर कदाचित तुम्ही नॉर्मल नव्हता, कारण ओझं खूप आलं होतं, रडू होत होतं. But after you get up from your prayer, पण मग तुम्ही प्रार्थनेला बसला, तुम्ही प्रार्थना केली, देवासमोर सगळं ओतून टाकलं, Bible says, मग बायबल म्हणतं be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and supplication, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना विनंती करून with thanksgiving. आभार प्रदर्शनासह. See, if you are ending it with a thanksgiving, you should get up with a smile. आणि आभार प्रदर्शनाने जर त्याची अखेर तुम्ही केली आहे, तर त्या प्रार्थनेतून उठताना तुम्ही हसतमुखच उठायला पाहिजे. डोळे भले ओलेत पण हसायचं. I have told God, मी देवाला सांगितलंय, that's enough. बस आहे.
You have told God. तुम्ही देवाला सांगितलंय ना, असं म्हणायचं की मी देवाला बोलून सगळं मोकळं केलेलं आहे, बस झालं. It means म्हणजे that you don't allow your tears to take control of your emotions. तुझ्या अश्रूंना तू ताबा द्यायचा नाही, स्वतःच्या भावनांचा ताबा घ्यायला. But you just wipe your tears तर अश्रू पुसून टाकायचे and go on trusting in God. आणि देवावरती विश्वास ठेवत जगायचं. Amen. आमेन. Being strong बलवान खंबीर राहणं doesn't mean that you never have suffering. म्हणजे असं नसतं काय की मी स्ट्रॉंग आहे, मी खंबीर आहे म्हणजे माझ्या आयुष्यात मला कधी त्रासच होत नाही, असं नाहीये. You will be worn out. त्रास होणार, तुम्ही कधी ना कधी थकणार आहे, भागणार आहे, हताश होणार आहे. Tired days will come. आणि दमलेले थकलेले दिवस आयुष्यात कधी ना कधी येतातच, तुमच्याही येणार आहेत. Sometimes you just want to get into the comfy of your bed and just lie down and sleep off. कधी कधी असं पण होतं की बस माझ्या बिछाण्यावरती आडवं पडून मला झोपून टाकायचंय. Doesn't mean that you will be feeling empowered every morning that you get up. आणि असं होणार नाहीये की दररोज रोजच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अगदी सामर्थ्याने भरलेलं असं जाणवणार, असं रोज नाही होणार. Amen. But you have to put it up in Jesus' पण name. येशूंच्या नावामध्ये तुम्ही ते सगळं प्रभू समोर मांडून उठायचं I get up in the name of Jesus. की येशूंच्या नावात मी आता उठत आहे. I look at Jesus and get up. येशूंकडे बघून बघून मी रोज सकाळी उठत आहे. That's what I do. मी असंच करतो. I look in the mirror मी आरशात बघतो and I say, आणि म्हणतो, Peter, पीटर, everything will be fine सगळं ठीकठाक होणार आहे, because you are trusting on God. कारण तुझा देवावर विश्वास आहे ना. God will not fail you. देव तुला अपयश देणार नाही. असं रोज सकाळी उठायचं, स्वतःचा चेहरा आरशात बघायचा, स्वतःला सांगायचं. Many times we use the mirror only to groom ourselves. पण अनेक वेळा आपण आरसा फक्त नट्टापट्टा करायलाच वापरतो. You have to use that mirror. मराठीतला एक शब्द आहे नट्टापट्टा, तो वापरला मी. आपण अनेक वेळा आरसा नट्टापट्टा करायलाच वापरतो. You use the mirror also to confess the पण right word of God. आरसा कधी कधी देवाचं वचन कबूल करायला पण वापरा ना, स्वतःचा चेहरा बघून. I do that. मी असं करतो, मी I पण talk to करते. myself. स्वतःशी बोलतो. मी तर म्हणते जयश्रीबाई नीट वागा. Bible says हालेलुया. David encouraged himself in the Lord. दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित केलं. If he had a mirror, he would have been speaking to the mirror. आणि त्याच्याकडे आरसा असताना तर आरशात बघून तो स्वतःशी बोलत बसला असता. But in those times there were no mirrors. त्या काळामध्ये आरसे नव्हते. But today you have. आज आपल्याकडे आरसे भरपूर आहेत. Speak to yourself तर स्वतःशी बोला and say आणि म्हणा, what you have made yourself to अरे look काय like. अवस्था करून घेतली Come on, स्वतःची. have confidence. चला चला कमॉन, जरा विश्वासाने उभी Trust in God. राहा. अशी काय Hope तू in पाळण्यासारखी. देवावर विश्वास ठेव, देवावर आशा ठेव. Why is your soul given up? का तुझा जीव असा हताश झालाय, असं स्वतःला बघून म्हणायचं. Amen. आमेन. Being strong means बलवान आणि खंबीर राहणं म्हणजे there are days when you would rather stay in bed. कधी कधी असे काही दिवस असतात की जेव्हा असं वाटतं की अरे आपल्या बिछाण्यावर आडवं पडलेलंच बरं आहे. But you will rise up in Jesus. पण तरी येशूंच्या नावात, जर येशूंचं नाव तुम्ही वापरलं तर उभे राहाल, Amen. उठाल. That is being strong in the Lord. त्याला म्हणतात प्रभूमध्ये खंबीर राहणे. Be strong in the Lord प्रभूत खंबीर राहा. and in the power of His might. प्रभूच्या बळामध्ये खंबीर राहा. आपलं Amen. बळच प्रभू आहे. It means there are times when you wish you would just not do anything. म्हणजे कधी कधी तुम्हाला असं पण वाटणार आहे की मला आज काहीही करायचं नाहीये, I don't want to talk to anyone. मला आज कुणाशीही बोलायचं नाही, सगळ्यांशी गट्टी. But still, पण तरी you are nice with everyone. तुम्ही सगळ्यांशी छान बोलता. Amen. Amen. Because you have hope. कारण आशा असते. Only hopeless people will shut their mouth, not talk with anyone, get angry. आशाहीन माणसंच ना कट्टी करून बसतात, चिडतात, कुणाशी बोलत नाहीत. No, आशाहीन माणसं असं करतात, पण असं नाही करायचं. आपल्याला आशा आहे. we have hope. आपल्याला आशा आहे की नाही. Amen. आमेन. You need to talk the word of God. देवाचा शब्द तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. Because कारण God is the strength of your life and the portion forever. देव तुमच्या आयुष्याची ताकद आणि कायमचा वाटा आहे. Amen. आपल्याला इस्टेटीत देव मिळाला म्हणा. You may have doubts तुम्हाला शंका कुशंका असतील, whether I will succeed or not. शंका डोक्यात येईल की अरे बापरे मला आता यश मिळतं का नाही काय माहित. You may be like David. तुम्ही दाविदासारखे पण असाल कदाचित Lord, how long? की प्रभू किती वेळ, When will you come to help me? कधी तुम्हाला मदत करायला येणार आहे. Have you forgotten to be gracious to तू me? काय विसरला का काय माझ्यावर कृपा करायला. Say, but yet, तरी the very next moment, अगदी पुढच्या क्षणाला you say, तुम्ही म्हणाल thank you, Lord. धन्यवाद येशू, You are there with me. तू आहेस माझ्या पाठीशी. Because what you speak the first time, it is what your flesh speaks. कारण पहिल्यांदा तुम्ही जे बोलता ना ते सगळं देहातनं बाहेर येतं.
The second time what you speak is the आणि- word of God that you speak. दुसऱ्यांदा तुम्ही जे बोलता तो देवाचा शब्द बोलत असता. Amen. आमेन. Your eyes are fixed on the Lord. तुमचे डोळे प्रभूवर केंद्रित असतात. It means that you continue on. याचा अर्थ तुम्ही पुढे 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 चालत राहता. No matter what happens. काहीही घडलं तरी पुढे 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 जाता. Some of the things you don't need to see also. आणि काही गोष्टींना तुम्ही बघायची सुद्धा गरज नाहीये. Don't see. Bible says whatever is lovely, whatever is of good report, meditate on those things. Think over those things. बायबल काय म्हणतं की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, सुंदर गोष्टी आहेत, शुद्ध गोष्टी आहेत, पवित्र गोष्टी आहेत, निखळ गोष्टी आहेत, अशा गोष्टींचा विचार करा. Amen. आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत ना त्या डोक्यात आणायच्याच नाहीत. Sometimes you don't have to look in those things. आणि कधी कधी त्या गोष्टींकडे बघायचंच नाही. बायबल मध्ये लिहिलेलं आहे त्याच गोष्टींचा विचार करत बसायचं. You know whom you belong to. तुम्हाला माहितीये ना तुम्ही कोणाच्या मालकीचे झालाय. You belong to your God. तुम्ही तुमच्या देवाच्या मालकीचे झालाय ना. Amen. मालकी हक्क गेला ना देवाकडे. Paul says, I know whom I belong to. पॉल म्हणतो ना मला माहितीये ना मी कोणाचा आहे. मी सुखी मी प्रभूच आहे. You know the Lord Jesus Christ. तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कळलेले आहेत ना. You know you will come through. तुला कळलंय ना की माझी नैया पार जाणार. You know that supply of strength will be given to you. आणि तुम्हाला हे पण माहितीये की मला तो शक्ती पुरवणार. See, God will replace every weakness with His strength. तर देव सगळा अशक्तपणा त्याच्या शक्तीनं बदलून टाकेल. Yes. सगळ्या अशक्तपणात देव त्याची शक्ती आपल्याला घालून देईल. Bible says in Deuteronomy 33 verse 25. अनुवाद 33वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन म्हणतं. The B part. दुसरा भाग अनुवाद 33. As thy days are, so shall thy strength be. अनुवाद 33वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन त्याचा दुसरा भाग असं म्हणतो की जसे तुझे दिवस असतील तसे तुझे बळ होईल. Praise God. देवाला धन्यवाद. As your days are. जसे तुझे दिवस असतील. Bad days, evil days, चांगले weak दिवस, days, वाईट painful दिवस. days, sorrowful days, messed up days. जसे तुझे दिवस असतील, समजा दुःखी दिवस आहे, वाईट दिवस आहे किंवा सगळा असा बर्बाद झाल्यासारखा दिवस आहे, निराश दिवस आहे, According to your days, your strength will be provided. त्या तुझ्या दिवसाप्रमाणे तुला बळ दिलं जाईल. What more do you want? अजून काय पाहिजे? आपल्यासारख्या साध्या माणसांना तर अजून काही नको. But for that strength, you have to seek God. पण त्या शक्तीसाठी आपण देवाला शोधावं लागेल. Amen. आमेन. It means that you never give up on your dreams. आणि म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती कधी हार मानत नाही असं म्हटलं जाईल. Never give up your future. आणि कधी आपल्या भवितव्यावर हार नाही मानायची. That you keep on going. नेहमी पुढे पुढे तुम्ही जात राहताय Keep असं on doing what you have been doing. आणि जे करत आहात ते करत राहताय. You don't allow anybody to mess your life up. आणि कुणालाही तुम्ही तुमच्या जीवनात लुडबुड करू देत नाहीये. You don't allow the devil to trample your dreams. सैतानाला सुद्धा परवानगी देत नाहीये की माझ्या स्वप्नांमध्ये तू लुडबुड नाही करायची. But you in fact trample upon the snakes and तर scorpions. तुम्ही सापांना विंचवांना तुडवून पुढे 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 जाताय. All in the name of Jesus. सगळं येशूंच्या नावामध्ये. That you know की तुम्हाला ठाऊक आहे that when I am weak, की जेव्हा मी अशक्त आहे then I am strong. तेव्हाच मी बलवान आहे, सशक्त आहे. Amen. आमेन. And even as we take the strength of God, आणि जशी आपण देवाची शक्ती घेतो ना it still doesn't mean that we'll be able to handle anything that the world throws at us. तरी त्याचा अर्थ असा नाही लागत की आता माझ्यामध्ये देवाची शक्ती आलेली आहे तर हे जग जे काय आव्हान माझ्यावर टाकणार आहे ते सगळं मला हाताळायला जमणार आहे असं नाहीये. It may take time, कधी कधी वेळ लागतो but it will happen. पण होईल जरूर. God will see you through. देव तुला पार नेईल जरूर. Because with the strength of God, you can leap over a wall. कारण देवाच्या शक्तीनं तुम्ही भिंतीतनं उडी मारून जाऊ शकता. That's what David said. दावीद बोलतो ना By my God, I shall leap over a wall. माझ्या देवाद्वारे मी भिंतीवरून उडी मारून जाईल. By my God, I shall run through a troop. माझ्या देवाद्वारे मी सैन्यातनं वाट काढून पळून जाईल. You know you cannot do it on your own. आणि एक तर तुला माहितीये की तुला स्वतःच्या शक्तीवरती करायला जमणार नाहीये. So do it by God. मग देवाची शक्ती घेऊन करा. Amen. आमेन. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले come to me, all माझ्याकडे you या. labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Say, you will get hurt, you will have doubt, you बघा. will have confusion. हे आयुष्य आहे. याला जीवन ऐसे नाव. कधी ना कधी तुम्हाला वाईट वाटणार, हृदयावर जखमा होणार, शंका मनात येणार, गोंधळ उडणार. But yet, तरी
God will come to you as the balm of Gilead. देव गिलादातल्या मलमासारखा तुझ्याकडे येणार. He will cover you, He will heal you. तुला झाकणार, तुला आरोग्य देणार, बरं करणार, मायेचा हात फिरवणार. Being strong means let people say anything. खंबीर राहणं, स्ट्रॉंग राहणं म्हणजे काय माहितीये? स्ट्रॉंग राहणं म्हणजे लोकांना जे बोलायचं ते बोलू दे. It will never get into my head. लोकांना जे बोलायचं ते बोलू दे, ते माझ्या डोक्यात घुसत नाही. माझी कातडी आता निबर झाली. Let them criticize me. लोक मला नावं ठेवतात, Let निंदा them mock करतात. me. लोक माझी निंदा करतात, करू दे. मस्करी करतात, करू दे. पाय ओढतात, ओढू दे. It doesn't affect me. थट्टा करतात, करू दे. माझ्यावर परिणाम होत नाही. Amen. मी अशी आले की तिकडे जातात, जाऊ देत, माझ्यावर परिणाम होत नाही. Praise God. आमेन. I maintain my self-respect. मी माझा स्वादर शाबूत ठेवू नये. I still love everyone. माझं अजूनही सगळ्यांवरती प्रेम आहे I still forgive आणि everyone. मी सगळ्यांना क्षमा करत I आहे. still talk with everyone. अजूनही मी सगळ्यांशी बोलत राहीन. Praise God. देवाला धन्यवाद. Because my God lifts me up from the dungeon. कारण माझ्या देवाने मला दलदलीतून वर आणलंय. He helps me every time. देव मला दलदलीतनं वर काढतो, नेहमी मला सहाय्य करतो, नेहमी मला मदत करतो. Because life can be cruel at तर times. आयुष्य कधी कधी फार निर्दयी आणि वाईट बनू शकतं. And that's why it takes God to stand at our side and help. म्हणून शेवटी देवच लागतो आपल्या बाजूने उभं राहून आपल्याला शक्ती द्यायला. And sometimes कधी कधी your pain will become very unique only to you. तुमच्या वेदना अगदी विशिष्ट असतील की ज्या तुलाच फक्त जाणवतील आणि कळतील की ही वेदना ना मला कळतंय, हे मला काय होतंय. Others will not understand you. बाकीच्यांना नाही कळणार. It doesn't make any sense to some people. आणि काही लोकांना तर काहीच त्यातनं अर्थ कळणार नाही, काही समजणार नाही, काही नाही. But you know what it is. पण तुला कळणार आहे की हे काय आहे. You know how it is painful to you. तुला कळणार आहे की हा काटा कसला टोचतोय आणि काय वेदना होत आहेत. But still, तरी in the midst of it all, त्या सगळ्यामध्ये you have a smile on your face. तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असणार. You praise God. तुम्ही देवाची स्तुती करणार. असं पाहिजे. That is the strength. त्याला ताकद म्हणतात रे. That is the strength. त्याला ताकद म्हणतात. बाकी संकट आलं आणि मी रडत बसलो, त्यात नवीन काय? जगातले लोकही तेच करतात. प्रभूत आल्यावर फरक पाहिजे ना काहीतरी. Are you getting me? कळतंय का नाही? I have seen मी बघितलंय. there is death in the family. परिवारामध्ये काहीतरी मयत झाली, मृत्यू झालाय The following Sunday, the whole family is here, right? आणि लगेच येणाऱ्या रविवारी संपूर्ण परिवार चर्च मध्ये असतो. मी हे बघतोय. How does it happen? असं कसं Strength of the जमतं? Lord. देवाची शक्ती त्यांना मदत करते. With all their little children, they come. अगदी लहान लहान मुलांसकट रविवारी येऊन बसतात. जरी मंगळवार बुधवारी काही घरामध्ये कोण व्यक्ती मृत्यू पावलेला असेल तरी सुद्धा. I have had people come to me. असे लोक माझ्याकडे आलेले आहेत. I still remember one family with 3 small children. मला आठवतं अजून सुद्धा एक परिवार आला. 3 लहान लहान मुलं होती. With the mother, आई होती. the father died. वडील वारले. And as I was praying, आणि जसं मी प्रार्थना करायला लागलो, right from the smallest one to the eldest one, everyone had tears. अगदी लहानापासून ते थोरल्या मुलापर्यंत आईच्या डोळ्यात, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. What can you say? काय बोलणार तुम्ही त्या What अवस्थेत? words do you have at such a time? काय शब्द आहेत तुमच्याकडे अशा परिस्थितीमध्ये अशा परिवाराला सांगायला, बोलायला? Only the God of comfort फक्त will comfort them. फक्त सांत्वनाचा देवच त्या वेळेत त्यांना सांत्वन देऊ शकतो. But that strength is still bringing them. पण ती शक्ती जी असते ना देवाची, ती तरी त्यांना चर्चला आणते. ती देवाची कमाल आहे. One young girl, एक तरुण मुलगी 16, 17 year old, 16-17 वर्षाची and 2 of her siblings. आणि तिची 2 अजून भावंड. No mummy, no daddy. त्यांना तर आई नाही, वडील पण नाही. That girl is working somewhere, ती मुलगी कुठेतरी काम करते taking care of these small ones. आणि या धाकट्यांना सांभाळते. What will you say? आय मीन काय And बोलायचं? still having a smile on the face. आणि तरीही चेहऱ्यावर हास्य घेऊन येते. अशा वेळेला मी तर निशब्द होते. माझ्या ओठांना अशी शिलाई मारल्यासारखे माझे ओठ बंद होतात. Unique trouble which nobody will understand. असे काही विशिष्ट त्रास असतात काही लोकांच्या जीवनात जे कुणालाही कळणार नाहीयेत. त्यांचं त्यांनाच माहितीये ते कशातनं चालले. But also a unique strength that none of us will understand. पण विशिष्ट शक्ती सुद्धा त्यांना मिळाली आहे. तीही आपल्याला कुणाला कळणार नाही. Praise God. त्यांचे त्रासही आपल्याला कळत नाही आहेत. विशिष्ट आहेत ते त्रास. आणि मिळालेली शक्ती पण आपल्याला कळत नाही कारण ती विशिष्ट आहे, वरून आली आहे. I will give you a few pointers on the secret of strength आणि शक्ती मागच्या रहस्याचे काही मुद्दे मी देतो and तुम्हाला. how to overcome in the trying times. म्हणजे संकटाने भरलेले दिवस, कसोटीचे दिवस आयुष्यात आल्यावरती कसं मात करून विजयी व्हायचं.
First point, पहिला मुद्दा, secret of strength. शक्ती मागचं रहस्य. Psalm 84 verse 7. स्तोत्र 84:7. They go from strength to strength. Every one of them in Zion appears before God. स्तोत्र 84 त्यातलं 7वं वचन. ते शक्तीवर शक्ती पावत जातात, त्यातला प्रत्येक सियोनात देवासमोर हजर होतो. Are you getting me? कळतंय का? Does it make sense to you? अर्थ लागतोय का? देवासमोर हजेरी. Every time you come for the meetings, ज्या दर वेळेला तुम्ही सभेला याल ना, you go from strength to strength. तुम्ही शक्तीतून शक्तीकडे जाल. This is the place of your strength. ही तुमची शक्तीची जागा आहे. इथे हजेरी लागते तुमची देवासमोर. Here it says, every one of them that appears in Zion before God, they will go from strength to strength. लिहिलंय त्यातला प्रत्येक सियोनात देवासमोर जो हजर होतो तो शक्तीवर शक्ती पावत जातो. Praise God. 84:7 स्तोत्र. Zion speaks about the church, सियोन म्हणजे चर्च. spending time with God देवासोबत वेळ घालवणे, at the place of prayer प्रार्थनेच्या स्थळी, प्रार्थनेच्या जागी देवासोबत वेळ घालवणे is a sponsor for strength. म्हणजे त्यातनं एक शक्ती आपल्याला प्रयोजन होऊन मिळते. And here it reveals आणि इथे आपल्याला प्रगट होत आहे, that strength is the portion of all those who will appear before God. जे सगळे लोक देवासमोर हजेरी लावतील त्यांना हा शक्तीचा वाटा जरूर मिळेल. There is no other way to get strength. बाकी शक्ती मिळवायचा दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. देवासमोर हजेरी लावावी लागेल. And it takes a happy and vibrant relationship with God to have a thriving destiny. आणि देवासोबत एक आनंदी असं आपलं नातं असलं पाहिजे की ज्यातून आपल्याला एक भरभराटीची आयुष्याची ठरलेली दिशा मिळावी. Happy relationship. आनंदी नातं पाहिजे देवाशी, असं कपाळाला आठ्या मारल्यासारखं नाही Oh, I have to go and meet की God. काय करायचं आता, आमच्यामध्ये असं देवाला जाऊन भेटावं लागतं Oh त्यामुळे आम्ही God. You're not जातो. meeting a principal. You're not meeting an enemy. आम्ही जातो काय? तुम्ही काय प्रिन्सिपलला का शत्रूला कोणाला भेटायला चाललाय? If you don't have that happy heart, अरे देवाला भेटायला जाताना आनंदी हृदय पाहिजे. you cannot expect anything from God. बाकी देवाकडनं आपण काही अपेक्षित ठेवू नाही शकत. Anyone कोणीही whose relationship with God is strong, ज्याचं देवाशी नातं अगदी बळकट आहे, स्ट्रॉंग आहे, he will have a destiny of strength. आनंदी नातं आहे, बळकट नातं आहे, त्याला अगदी शक्तिवान अशी आयुष्याची दिशा लाभेल. It's not possible for you to have a strong hand unless God's strong hand is on your life. जर देवाचा बलवान हात तुझ्या जीवनावर येत नाही तर तुझा हात बलवान होऊ शकत नाही. Amen. तुला जर तुझा हात बलवान हवा असेल तर तुला देवाचा हात स्वतःच्या डोक्यावर घ्यावा लागेल. Bible says, lift up your weak hands. बायबल म्हणतं तुमचे अशक्त हात वर करा. When you lift up your weak hands towards तुम्ही God, जेव्हा तुमचे अशक्त, कमजोर असे हात देवासमोर वर कराल, those hands will be strengthened by God. ते हात जे आहेत ना त्या हातांना देव शक्ती देईल. Look at Moses. मोशेकडे पहा, He had a great relationship with God. काय त्याचं नातं होतं देवाशी, इतकं सुंदर, इतकं बळकट, इतकं छान. He spent so much time with God. इतकी वेळ तो देवाच्या सहवासात घालवायचा. So much so that his face literally shined. एवढं की एकदा तर त्याचा असा चेहरा चमकत होता, चमकत. His face was shining. मोशेचा चेहरा असा उजळून निघाला होता. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I still remember, मला आठवतं I had been praying the whole day. संपूर्ण दिवस मी प्रार्थना करत होतो. About 5-6 hours I was praying. 5-6 तास मी प्रार्थना केली असेल. After prayer, I came out. प्रार्थना झाल्यावर मी बाहेर आलो I was going to visit somebody for prayer. आणि कोणाकडे तरी तेव्हा मी विजिटिंग करायचो, लोकांच्या घरी जाऊन प्रार्थना करायचो, तर कोणाकडे तरी मी जाणार होतो प्रार्थनेला. And then one of the believer, that lady, she met me on the road. आणि एक बिलीवर बहीण मला रस्त्यात भेटली. And then as I was talking with her, तिच्याशी मी बोलत असताना she was not listening. ती ऐकत नव्हती. I said, are you listening what I'm saying? तर मी तिला विचारलं सुद्धा की सिस्टर ऐकता ना मी काय She said, म्हणतोय? I'm sorry. तर ती म्हटली मला माफ करा, Your face is shining. तुमचा चेहरा खूप Your चमकतोय. face is shining like an angel. तुमचा चेहरा देवदूतासारखा चमकतोय असं म्हणाली मला. And she said, that's why I was not listening. आणि म्हणे म्हणून मी तुमचं ऐकत नव्हते. I'm talking about 20-25 years back. 20-25 वर्षापूर्वीच बोलतोय मी. When you pray, तसं ना
जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल your countenance changes. चेहरा बदलतो बेटा. Bible says, बायबल म्हणतं those who look to God, जे देवाकडे पाहतील their faces are radiant त्यांचे चेहरे प्रकाशमान होतात and they are never covered with shame. आणि त्यांचे चेहरे कधी लज्जित होत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. And this same Moses, आणि हाच मोशे he entered as a man of strength. शक्तीचा माणूस म्हणून त्याची अखेर झाली. His strength was unbeatable. त्याची शक्ती म्हणजे अवर्णनीय, एवढी शक्ती कोणातही नव्हती. His strength was irreducible. आणि त्याची शक्ती कधी कमी होणार नाही अशी होती. It was just increasing. त्याची day by day. शक्ती दर दिवसाला वाढत होती. एवढी शक्ती. Even when he was old, आणि जेव्हा मोशे वयस्कर झाला, वृद्ध झाला, तेव्हाही he was not dying. मरत नव्हता तो. वय झालं होतं आता, पण मरत नव्हता. God had to bury him. देवाला त्याला पुरावं लागलं की आता बास सर चला. Are you getting me? कळतंय का? He was not dying. मरतच नव्हता. He was the only person that God himself had to give a burial. तो एकटाच असा होता की ज्याला देवाला मयत द्यावी लागली की आता बास झालं, फुल स्टॉप. Otherwise, he would have continued living. नाहीतर मोशे तसा जगत राहिला असता, He would have lived till our days. आणि आपल्या दिवसापर्यंत आतापर्यंतही जगला असता. काय Who knows? माहिती, कोणाला माहित आहे. You see, spending time with God देवाच्या सहवासात वेळ घालवणं ना, at the place of prayer प्रार्थनेच्या जागी देवाच्या सहवासात जर आपण वेळ घालवली ना, is a sponsor for strength. संपलं. त्यातून शक्ती मिळते रे. प्रायोजक आहे ते, शक्तीचं प्रायोजक. And so, any person who is disconnected from God, तर जो कोणी माणूस देवापासूनच तुटलाय he runs, तो पळतो, but he is running on spiritually empty tank. पण तो आत्मिक रीतीनं रिकाम्या टाकीवर पळतोय. आत्मिक टाकी त्याची रिकामी आहे. Sometimes, कधी कधी when the petrol tank is over in your bike, तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल जेव्हा संपतं, टँक मधलं पेट्रोल संपतं, what happens? काय होतं? Only if the road is down slope, you can just push and it will move. रस्त्यावर जर उतार असेल तरच ती गाडी मग चालते. तुम्ही ढकलून तिला चालवू शकता. If it is slope, it will run on its own. उतार असेल तर स्वतःहून ती गाडी धावेल And you are happy. आणि तुम्ही पण आनंदी व्हाल It is moving. की चला गाडी चालू तर आहे. But let a climb come. पण जरा चढ येऊ दे. You'll be back to square one. चढ आला की तुम्ही असे घसरत परत खाली या. To go high, up, वर जायला वर you need petrol in that tank. टाकीत पेट्रोल लागतं राजा. To go down, you may not. खाली जायला नाही लागणार, But to go high, वर जायला you need petrol. टाकीत पेट्रोल जरूर लागणार. You need spiritual power inside of you. तसं आत्मिक सामर्थ्य तुम्हाला जरूर आतून लागणार आहे. Amen. आमेन. And one of the greatest calamities of Samson was आणि शमशोनाची एक सगळ्यात मोठी दुःखद बाब किंवा संकट म्हणजे he had no time for prayer. त्याच्याकडे प्रार्थनेसाठी वेळ नव्हता. He had time for Delilah, but he didn't have time for prayer. दलीलासाठी वेळ होती, प्रार्थनेसाठी वेळ नव्हती. The Bible records बायबल म्हणतं that Samson prayed only twice. शमशोनाने फक्त दोनदा प्रार्थना केली. When he was thirsty जेव्हा त्याला तहान लागली and needed water to drink, आणि पाणी हवं होतं प्यायला, and after his eyes were plucked out, then he prayed. आणि त्याचे डोळे असे उपटल्यानंतर त्याने प्रार्थना केली. And that also he prayed to die. ते पण अशी केली की मला मार, मला मरण दे. Only 2 times he prayed. अशी दोनदाच शमशोनाने प्रार्थना केली, कारण वेळ नाही. No time. वेळ नाही. दलीलेत सगळा वेळ गेला. Strength in life is a product of spending much time with God, even with fasting. आयुष्यातली शक्ती कशात नाही ते माहितीये? आयुष्यातली शक्ती उपास प्रार्थना करून देवाच्या सहवासात घालवलेल्या वेळेत नाही ते. Amen. आमेन. Sometimes you need to fast. कधी कधी उपास करायला हवा तुम्ही. Some people don't fast. काही never लोक fast. उपास करत नाहीत, अलीकडे सांगावं लागतं. कधी कधी उपास केले तर चालतात, उपास आणि प्रार्थना. In our times, we used to only fast. हो, आमच्या काळी तर आम्ही नुसते उपासच करायचो. And you can imagine, I was a canteen supervisor. कल्पना करा, मी कॅन्टीन सुपरवायझर होतो कामाला. I had to check the food मला ते अन्न तपासावं लागायचं, चाखायला before लागायचं. all the workers, before all the staff, before all the managers, before my MD and chairman used to have food. MD, चेअरमन, कामगार, स्टाफ हे सगळे जेवणार असायचे, तर त्याच्या अगोदर मला ते केलेला स्वयंपाक ना तपासायला लागायचा. I used to pray, मी प्रार्थना करायचो, Lord, I'm fasting. प्रभू आज माझा उपास आहे, Let this food be good. हे अन्न चांगलंच असू दे.
See? If you have dedication, God will help you. तुम्ही जर असे समर्पित असाल ना तर देव तुम्हाला मदत करेल बेटा, पण ती इच्छा पाहिजे. Some time ago, काही दिवसांपूर्वी a pastor who submits to our ministry, एक पास्टर जे आपल्या मिनिस्ट्रीला अधीन आहेत, he said that the Lord rebuked him one day, ते म्हणाले प्रभूने मला एके दिवशी धमकावलं. many years back. काही दिवसांपूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. And the Lord told him, आणि प्रभू त्यांना म्हणाले, you always eat every time, तू नेहमी खातो, morning, afternoon and night. सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, And you want the anointing of Pastor Peter. आणि पास्टर पीटरचा अभिषेक मागतो का? हा, 3 वेळा खातो दिवसातनं आणि पास्टर पीटरचा अभिषेक मागतो. And काही you want to जिभेला- imitate him. आणि पास्टर पीटरचं अनुकरण करायचं म्हणतो, काही जीवेला हाडवीड. Does he eat all the time? Go check up. पास्टर पीटर काय सारखे खात असतात का? जा जरा जाऊन तपास. And he said, आणि म्हणाले this message from the Lord changed his life. प्रभूंनी हा जो मला उपदेश दिला, माझी प्रभू बोलला, त्यातून माझं जीवनच बदललं. I started fasting and praying. जीवनच बदललं आणि जेवणच बदललं. I say, मी उपवासच करायला लागलो. sometimes we don't realize what we say. We say we imitate somebody, हो ना. but we really don't imitate them. कधी कधी आपल्याला कळत नाही आपण काय बोलतोय. आपण म्हणतो की आम्ही त्यांचं अनुकरण करत आहे, पण आपण काय अनुकरण वगैरे करत नसतो बरं का. Weak destinies, अशक्त दिशा, they are the products of fireless spiritual existence. अग्निहीन आत्मिक अस्तित्वातनं निघतात अशक्त आयुष्याच्या दिशा. Always remember, वा वा, नेहमी लक्षात ठेवा, spending time with God देवासोबत वेळ घालवणं is the richest benefit any ordinary Christian can have on this earth. सगळ्यात श्रीमंत फायदा आहे कुठल्याही साधारण बिलीवर माणसाला या भूतलावर मिळणारा सगळ्यात श्रीमंत फायदा. This is your assignment. तुमची कामगिरी आहे. Refuse to live a weak life. अशक्त जीवन जगणं नाकारा. Refuse to live a weak spiritual life. अशक्त आध्यात्मिक जीवन जगणं नाकारा, की मी लेंगपेंग आत्मिक जीवन जगणारच नाहीये. Make up your mind to meet God every day. जरा मनाची तयारी करा की रोज मला देवाला भेटायचंय, प्रार्थना करायची, मी करणार. Make it a priority. अगदी in your प्राधान्य life. द्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीला, की सकाळी उठल्या उठल्या पहिला देव. Unless I meet God, I don't meet anyone. मी तर देवाला भेटल्याशिवाय कोणालाही भेटत नाही. Say that. असं म्हणा की मी देवाला भेटल्याशिवाय कोणाला भेटणार नाही. Yes. Amen. आमेन. Say, I receive grace, Lord. असं म्हणा, प्रभू मी तुझी कृपा स्वीकारते. Thank you for this word, Lord. धन्यवाद या वचनासाठी देव बाप्पा. I receive the grace to spend time with you, Lord, मी कृपा स्वीकारते तुझ्या सहवासात वेळ घालवायला देव बाप्पा, so that I can have a vibrant life. म्हणजे माझं जीवन असं इतकं व्हायब्रंट असेल, अगदी रंगीत असेल. Lord, प्रभू I know मला माहित आहे my spirituality will affect my security. माझ्यातला आत्मिकपणा माझ्या संरक्षणावर परिणाम करेल. My spirituality will affect my blessings. माझ्यातला आत्मिकपणा माझ्या आशीर्वादांवर परिणाम करणार. My spirituality will affect my health. मी किती आत्मिक आहे त्यावरून माझ्या तब्येतीवर परिणाम होणार. Let this word be swallowed up by me in the name of Jesus. हा शब्द मला येशूंच्या नावात गिळायला मदत कर. And let every weakness just leave me in Jesus' आणि name. माझ्यातला सगळा अशक्तपणा येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Replace it with your strength. त्या अशक्तपणाच्या जागी तुझी शक्ती मला दे. I ask it in Jesus' name. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागते. Amen. And आमेन. it is so simple. एवढं साधं आहे, पण एवढंही बोलायला आपल्याला एवढा वेळ लागतो. Second point. दुसरा मुद्दा, The Lord is my strength. प्रभू माझी शक्ती आहे. Who is your strength? कोण तुझी The शक्ती आहे? Lord is my strength. प्रभू माझी ताकद आहे. Psalm 28 verse 7. स्तोत्र 28:7. The Lord is my strength and my shield from every danger. I trust him with all my heart. He helps me and my heart is filled with joy. I burst out in songs of thanksgiving. That is what the NLT version says. स्तोत्र संहिता 28:7 मध्ये लिहिलेलं आहे, यहोवा माझे बळ आणि माझी ढाल आहे, माझ्या हृदयाने त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे आणि मी सहाय्य पावलो आहे, म्हणून माझे हृदय फार उल्हासते आणि मी आपल्या गायनाने त्याची स्तुती करीन. Praise God. त्याची गाणी गाऊन गाऊन त्याचे आभार माना. Amen. आमेन.
He is my strength. कारण तो माझी शक्ती आहे. I trust him with all my heart. संपूर्ण हृदयाने माझा त्याच्यावर विश्वास आहे. He helps me, तो मला मदत करतो and that makes me to sing. आणि त्यातनं मी त्याचं गायन करायला लागते, गायला लागते. You know, I'm continually amazed तुम्हाला माहितीये मला ना सारखं असं आश्चर्य वाटतं how he enables me to do certain things that I know is difficult. की प्रभू मला काही विशिष्ट गोष्टी करायला लावतो ज्या मला माहिती असतात की करणं अवघड आहे, पण प्रभू मला करायला लावतो. मला तर आश्चर्यच वाटतं I mean, how does he accomplish all these things through our lives? कसं आपल्या जीवनाद्वारे प्रभू या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतो. How does he make us to smile in the midst of all these troubles? कसं प्रभू सगळ्या त्रासांमध्ये आपल्याला हसतमुख जगायला लावतो. So many times he has helped us. अनेक वेळा प्रभूने आम्हालाही सहाय्य केलंय, तुम्हालाही केलं असेल. And because of my history, because of my journey with God, आणि माझ्या इतिहासामुळे आणि माझा जो काही प्रवास देवासोबत झालाय त्यामुळे I can say without doubt मी अगदी शंका न घेता तुम्हा लोकांना सांगू शकतो that God is faithful. देव विश्वासू आहे बेटा, God is faithful. देव विश्वासू आहे. And that's why I want to assure every one of you म्हणून मला तुम्हाला प्रत्येकाला खात्री द्यायची आहे that he will enable you to do all that you desire to do. जे काही तुला करायची इच्छा आहे ते सगळं करायला देव तुला सामर्थ्य देईल. Because every good desire comes from God. कारण प्रत्येक चांगली इच्छा पण देवाकडून येते. Even your thinking comes from God. अगदी तुझ्या डोक्यातले विचार सुद्धा देवाकडनं येतात. All the good things सगळ्या चांगल्या गोष्टी comes from God. देवाकडनं येतात, It comes from heaven above. स्वर्गातून येतात, वरून येतात. Amen. And so keep a good attitude तर जरा वृत्ती चांगली ठेवा, and continue to believe God, देवावर विश्वास कायम ठेवा. and that will open up many, many doors for you. त्यातून तुमच्यासाठी अनेक अनेक दारं उघडतील. He will give you wisdom देव तुम्हाला ज्ञान देईल when the time needs. जेव्हा काही गरज पडेल त्या गरजेच्या वेळेला. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले don't worry what you have to speak. काय बोलायचं याची काळजी करू नका. When you are brought before council, जेव्हा तुम्हाला दरबारामध्ये उभं केलं जाईल don't be scared what you're going to speak. त्या घाबरू नका की आता या मोठ्या लोकांसमोर मी काय बोलायचं. That time my Father will make you to speak. त्याला माझा बाप तुम्हाला बोलायला लावेल, शब्द देईल. आमेन. God will give you that. देव तुम्हाला शब्द देईल त्यावेळेला. Words will come from God. शब्द देवाकडनं येतील. Amen. आमेन. आमेन. You may not always feel that you have it before going to meet the council. आणि त्या दरबारामध्ये बोलायला जायच्या अगोदर तुम्हाला कदाचित असं वाटेल की बापरे आता मी जाऊन काय बोलणार आहे, मला तर बोलताच येत नाही. Or before you go for the interview. किंवा इंटरव्ह्यू, चला आपण म्हणू इंटरव्ह्यूला जाण्या अगोदर. But as you stand up पण जसं तुम्ही जाल तिथे उभे राहाल, in the name of Jesus, येशूंच्या नावात उभे राहाल, suddenly अचानक wisdom will flow forth out of your mouth. असं तुमच्या मुखातनं ज्ञान बाहेर पडेल की नंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की मीच आहे काही. Your very presence अगदी तुझा सहवास सुद्धा will impress the people. लोकांवर छाप पाडून जाईल. Your very presence. अगदी तुझा सहवास सुद्धा लोकांवर छाप पाडेल की बाई आल्यान बरं वाटलो, Say, something happened to us. काहीतरी झालं असं होईल, आम्हाला काहीतरी बरं वाटलं असं लोक म्हणतील. And that's why म्हणून I feel pressured to give this job only to you. आणि म्हणून ना मला हा दबाव असा वाटतो की हे काम मी तुम्हालाच द्यावं असं होईल. And then you go out and say, असे ते लोक म्हणतील तुम्हाला की आम्हाला असं प्रेशर येतंय, दबाव येतोय की आम्ही हे काम तुम्हालाच द्यावं. आणि मग बाहेर जाऊन तुम्ही म्हणाल that pressure came from my God. तो दबाव माझा देव बसला त्याच्या डोक्यावर म्हणून आला त्याच्यावर. ते प्रेशर माझ्या देवाने टाकलं त्याच्यावर. Paul says it is God who is working in us, पॉल म्हणाला देव आमच्यात काम करत आहे giving you the ability to finish the task that has been given to you. आणि जी कामगिरी तुम्हाला दिली आहे ती कामगिरी पूर्ण करायला तुम्हाला देव मदत करत आहे. Jesus told Paul, my grace is sufficient for you. येशू पॉलला म्हणाले ना माझी कृपा तुला पुरेशी आहे. Every day grace will be supplied to you. दर दिवशी देव तुम्हाला कृपा देईल. Every day. दर दिवशी New mercies every morning. नवीन दया रोज सकाळी. गोळा करायचं काम आपलं आहे. That's why, it's unwise to look too far ahead also in life. आणि म्हणून आयुष्यामध्ये खूप पुढचंही बघणं मूर्खपण आहे. Don't look far ahead. फार दूरदर्शी पण बनायचं नाही आपल्याला. उद्यापर्यंत चालेल. बस उद्यापर्यंतच ठीक आहे. Too much further. फार Who दूरदर्शी knows? म्हणजे Who has seen? फार पुढचं काय आपल्याला माहितीये काय होणार आहे, कशाला एवढे विचार करायचे. उद्यापर्यंतच ठीक आहे. Far further, let God handle. अगदी पुढचं देवाला हाताळू दे रे बाबा. Jesus said,
worry about tomorrow. येशू Today. म्हणाले आजची काळजी कर. Sufficient it is that you बस. worry about today. आजच्या दिवसाला आजची काळजी तुला पुरेशी आहे, तुला तेवढंच झेपेल. If you add in for tomorrow also, you will faint. उद्याची काळजी पण तू आजच स्वतःवर घेतली तर तू तर बेशुद्धच होणार आहेस. Amen. असं येशू म्हटलेत आणि आपण तर अख्ख्या आयुष्याची घेऊन बसतो, मग तर आजार होणारच. Amen. मालूम नहीं पड़ रहा आजकल मैं बीमार क्यों हूँ, इसके लिए हूँ. You are overthinking. विचार खूप, ओव्हर थिंकिंग. Jesus said, येशू बोलले He is our helper. तो आपला मदतगार आहे. He will never leave us. He will never कधी forsake us. आपल्याला येशू सोडणार नाही, टाकणार नाही. मेरा मदतगार खुदा है. I never thought that I will come up till this place. मला कधी असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येईन, But God did it. पण देवाने केलं. One day at a time. एक दिवस, one Every day at a day time. trusting on Him. दर दिवसाला त्याच्यावर विश्वास ठेवून जसा मी प्रवास केला इथपर्यंत आलो. Say, Lord, म्हणा प्रभू, Father, देव बाप्पा, I am so grateful मी तुझा ऋणी आहे. for my relationship with you माझं नातं तुझ्या बरोबर जे आहे त्याबद्दल, and for your strength and ability. आणि तुझी शक्ती आणि कुवत जी आहे त्याबद्दल. Lord, प्रभू, when life seems overwhelming, आयुष्य जेव्हा मला थकीत करेल, please help me मला मदत करा. that I should trust in you प्लीज मला मदत कर देव बाप्पा की मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा, and you enable me आणि तू मला ती कुवत दे. to do whatever I need to do जे काही मी करायला हवंय ते करायसाठी मला तू शक्ती दे, ती कुवत दे, because कारण you are my strength. तू माझी ताकद आहेस. In You're my Jesus' strength name, when I'm I weak. pray. Yes. येशूंच्या नावात मी मागतो. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. We are doing something beautiful now. काहीतरी सुंदर आपण करत आहोत आता यावेळेला. Third point. तिसरा मुद्दा, Where strength and joy are found. जिथे आनंद, where? कुठे आनंद आणि ताकद सापडते. Third point. तिसरा मुद्दा आहे, आनंद आणि ताकद कुठे सापडते. First Chronicles 16:27. एक इतिहास 16:27. Honor and majesty are found in his presence. Strength and joy are found in his sanctuary. एक इतिहास 16वा अध्याय 27व वचन असं सांगत आहे, महिमा व प्रताप त्याच्या पुढे आहेत, सामर्थ्य व आनंद त्याच्या राहण्याच्या ठिकाणात आहेत. Praise त्याचं राहण्याचं God. ठिकाण प्रभूकडे राहतो त्या ठिकाणात आहे. People think लोकांना वाटतं strength will be there where I live. जिथं मी राहतो तिथे असणार आहे सामर्थ्य आणि ताकद. नाही तिथं नसणार. तू राहतो तुझं घरात तिथं नाही. नसणार. नाही तिथं नाही. You have to be where God is. जिथं देव राहतो तिथे तू पाहिजे. जिथं तू राहतो तिथे गोंधळ राहतो. जिथं मी राहते तिथे गोंधळ राहतो. We have to go where God is. जिथं देव राहतो तिथं जायचं. Say, strength and joy are found in his sanctuary. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या घरामध्ये सापडतात. So if you want strength and joy in your life, तर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य आणि आनंद हवा असेल, Bible says बायबल म्हणतं there is fullness of joy in his presence. त्याच्या सहवासामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. Not little joy. थोडा आनंद नाहीये, There is fullness of joy in his presence. आनंदाची परिपूर्णता त्याच्या सहवासात आहे. उसके भवन में आनंद की भरपूरी है. Yes. गाना है ना, हाँ वही है. Fullness of peace, fullness of victory. शांतीची परिपूर्णता, विजयाची परिपूर्णता त्याच्या सहवासात आहे, त्याच्या घरात आहे. And that's why when you come to the church, आणि त्याचं घर म्हणजे चर्च. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चर्चला येता, when you get up and go, you are refreshed. चर्च झालं, सभा संपली आणि मग उठून तुम्ही घरी जाताना असे ताजे तवाने टवटवीत होऊन जाता. मरगळलेले आला होता, टवटवीत होऊन गेला. You are restored. असं अगदी आनंदी पुनर्वसित झाल्यासारखे जाता. When you go home, घरी गेल्यावर your husband says, मग नवरा म्हणतो, you look different today. काय आज वेगळी दिसतीयस, There is joy on your face. केवढा आनंद, स्वारी कुठून आली. Say, म्हणायचं आमची स्वारीच्या शिवाय कुठे जात नाही. praise God. And when you have his joy, आणि त्याचा आनंद आपल्यात आला ना, you have his supernatural strength. की त्याचं एक अलौकिक सामर्थ्य आपल्याला मिळतं. Nehemiah 8:10 says that नेहमी 8:10 मध्ये लिहिलं ना, the joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. प्रभू का आनंद है मेरी ताकद. And so there is nothing that can come against you. म्हणून मग तुमच्या विरुद्ध काहीच येऊ शकत नाही. खरं When you म्हणजे have strength and joy, nothing can come against you. असं सामर्थ्य, अशी शक्ती आणि असा आनंद तुमच्या सोबत असेल तर काहीच तुमच्या विरुद्ध कर म्हटलं तर येऊ नाही शकत. One translation says, एका भाषांतरात असं लिहिलंय, they are found where God is. जिथे देव आहे
तिथे आनंद, तिथे सामर्थ्य. Strength and joy are found where God is. सामर्थ्य आणि आनंद जिथे देव आहे तिथे सापडतो. I like that. मला ते आवडतं. Where God is, जिथे देव आहे there is strength and तिथे joy. सामर्थ्य आणि आनंद आहे. Where is He? देव कुठे आहे? God is everywhere. Yes, I know. देव सगळीकडे आहे, मलाही माहितीये. But still, people are miserable everywhere. तरी लोक फार दुःखी आहेत सगळीकडे. Everywhere God is, but everywhere there is lack of peace. सगळीकडे देव आहे पण सगळीकडे लोकांमध्ये शांती नाहीये. You have to meet where God is. जिथं देव आहे तिथं तू भेटायला गेलं पाहिजे. God is everywhere. देव सर्वत्र आहे ते आम्हालाही माहितीये. But if you want God to look at you, you have to do something. पण तुझी तर इच्छा असेल की देवाने तुझ्याकडे बघायला हवंय तर तुला काहीतरी करावं लागेल. Amen. आमेन. Yes, His Holy Spirit is in us. अर्थातच त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. Take the strength from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडनं ताकद घ्या. Take the promises that He has given us. अभिवचन देवाने आपल्याला दिलेली आहे ती घ्या. Bible also says बायबल असंही म्हणतं ना, God inhabits the praises of His people. देव त्याच्या लोकांच्या स्तुती स्तमनात वसतो. In the बाबा. midst of praises, God exists. देव त्याच्या लोकांच्या स्तुती स्तवनामध्ये राहतो. It doesn't say अस्तित्वात where असतो. people are together. No, where people are praising Him. जिथे लोक आहेत तिथे नाही, जिथे लोक त्याची स्तुती करत आहेत तिथे. When you start praising Him, तुम्ही देवाची स्तुती सुरू केली ना, when you start worshiping Him, देवाची आराधना सुरू केली ना, God suddenly moves in that की place. देव अचानक त्या जागेमध्ये येतो. Amen. Amen. So anytime you feel depleted तर कधी तुम्हाला असं वाटलं की आनंद सामर्थ्य गेलेलं आहे or overwhelmed, का तुम्हाला असं थकीत झाल्यासारखं झालं just sing. तर गायचं देवाची गाणी गायची. सुरू व्हायचं. Just sing. प्रभूची गाणी सुरू करायची. Praise Him. त्याची स्तुती Worship करायची. Him. त्याची आराधना Today करायची. people are singing film songs आज लोक पिक्चरची एवढी गाणी गातात and they think that they will get strength. आणि त्यांना असं वाटतं ताकद मिळणार आहे. मिळणार आहे नाही, हाय ती पण गेलेली आहे. पिक्चरच्या गाण्यातनं काय मिळतं? असलेली ताकद जाते. येशूच्या गाण्यातनं काय मिळतं? गेलेली ताकद येते. एवढा फरक आहे. पुढचं तुम्ही ठरवा. प्रत्येकाला आपापली इच्छा आहे. हो, आणि शक्ती गेली की आमच्याकडे या पास्टर कुछ तो हो रहा. Some people have to really stop singing this worldly song. काही लोकांनी ना खरोखरी जगी गाणी गाणं बंद केलं पाहिजे. Amen. आमेन. First of all, the beats are so loud. पहिलं ते त्या बीट्स एवढ्या अशा You जोरजोरात don't असतात. understand the words. काहीच कळत नाही. शब्द तर काहीच कळत नाहीत. At least old songs, the lyrics were really मी तर म्हणेन very चला enchanting. हिंदी मराठी जी जुनी गाणी होती चित्रपटातली ती तरी थोडी बरी होती कारण की शब्द वगैरे छान असायची, कळायची, अर्थ असायचा. There is no meaning. आज काय अर्थ नाही, काही लिहितात. He says, draw near to me प्रभू म्हणतो माझ्या जवळ ये and I will draw मग near. मी तुझ्या जवळ येईल. Amen. तुला पहिलं प्रभूच्या जवळ यावं लागेल मग प्रभू तुझ्या जवळ येईल. Say, Father, तर म्हणा दे बापा I want to draw near to you मला तुझ्या जवळ यायचंय so that you will draw near to me. म्हणजे तू माझ्या जवळ यावा. I bless you today. आज मी तुला आशीर्वादित करत I आहे. thank you for your goodness in my life. तुझं चांगुल पण माझ्या जीवनात आलंय त्याबद्दल मी तुझे आभार मानत आहे. Thank you for filling me with your strength and धन्यवाद. joy. तुझ्या शक्तीनं तुझ्या सामर्थ्यानं आणि आनंदाने तुम्हाला भरलंस. I praise you तुझी मी स्तुती करतो, and worship you आराधना करतो right now आता या वेळेला in the name of Jesus. येशूंच्या नावात. Amen. आमेन. Fourth point, चौथा मुद्दा, strength to excel. उत्कृष्ट बनायला लागणारी शक्ती, We need to excel. प्रवीण बनायला लागणारी शक्ती. Isaiah 40, 29 to 31. यशा 40, 29 ते 31. He gives power to the faint, and to them that have no might he increases strength. Even the youths shall faint and be weary, and the young men shall utterly fail. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with the wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. यशा 40, 29 ते 31. तो थकलेल्याला शक्ती देतो, अशक्ताचे बळ वाढवतो. तरुण देखील थकतील व दमतील आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवीन करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God's intention is देवाचा हेतू असा आहे not to just get by in life. की असं आयुष्यामध्ये कसं बसं आपण गेलो असं नकोय त्याला. No, He wants us to excel नाही. beyond our expectations. कसं बसं नकोय. देवाला आपल्याला असं उत्कृष्ट रीतीनं
पुढे न्यायचंय, Excel beyond your comprehension. की अगदी प्रवीण असलं पाहिजे आपण जे काही करतो त्याच्यात, Excel beyond many people of अगदी this earth. उत्कृष्ट असलं पाहिजे आपण, जगातल्या अनेक लोकांपेक्षा आपण नंबर 1 ला पाहिजे. Look at Isaac. इसाक बघा, Bible says he grew and he Bible grew and he grew. बायबल म्हणतं इसाक वाढला 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 अजून वाढला, He waxed and he progressed. He waxed and प्रगती he झाली progressed. प्रगती झाली, इसाकाची प्रगती झाली प्रगती झाली, इसाक वाढला. Read in Genesis 26 verses 13 and 14. उत्पत्ती 26, 13 आणि 14 मध्ये लिहिलेलं आहे, He sowed in the land, he reaped 100-fold. त्याने त्या दुष्काळग्रस्त जमिनीत पेरलं आणि 100 पट पीक कापलं दुष्काळग्रस्त जमिनीत. That is exactly the kind of life God wants each one of us to have. अगदी बरोबर अशाच पद्धतीचं जीवन देवाची इच्छा आपल्या प्रत्येकाला असावं. We are made to soar. आपल्याला अशी उंच झेप घ्यायला बोलवलंय. God calls us eagles. देव आपल्याला गरुड असं नाव देतो. He's not calling us crows. तो आपल्याला कावळा म्हणत नाही. Does he call us crows? देव आपल्याला कावळा म्हणतो का? Does he call us chicken? देव आपल्याला कोंबडी म्हणतो का? No, he's saying you are an eagle. देव म्हणतो तू गरुड आहेस. Eagle flies very high. आणि गरुड फार उंच झेप घेतो. And you know, आणि तुम्हाला माहित आहे, eagles very rarely flap their wings. गरुड फार कमी वेळेला आपले पंख फडफडतात. They depend on the air. ते हवेवर अवलंबून असतात They glide. आणि असे ग्लाइड करून जातात. You have to depend on the Holy Spirit to glide. तसं तुम्ही पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे, फार फडफड न करता ग्लाइड. Just see the eagle flying, बघा तुम्ही गरुड उडताना बघा, and below it you will see a crow flying. त्याच्या खाली तुम्हाला कावळा उडताना The दिसेल crow will be flapping his wings very hard. आणि कावळा नुसतं फटफट 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 करेल फार जोरात. This fellow will be only gliding. गरुड अगदी असा ग्लाइड करत He is जाईल, depending on the air. हवेवर अवलंबून असा पोहत गेल्यासारखा, हवेत पोहत गेल्यासारखा. Christians should be depending on the Holy Spirit. ख्रिश्चन माणसं पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला And पाहिजे. you will be soaring very आणि मग high. तुम्ही एवढी उंच झेप घ्याल की काय सांगू. Amen. हे सगळं शक्य आहे बरं का, हे बायबल मधलं आहे, हे Yes. काल्पनिक जग नाहीये आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. Yes. He says in verse 29, 29व्या वचनामध्ये तो सांगत आहे, He gives power to the faint. तो अशक्तांना शक्ती देतो And to them that have no might, He increases their strength. आणि ज्यांच्याकडे बळ नाही त्यांचं बळ तो वाढवतो. God's strength is made available to us that you may excel in life. देवाची शक्ती अशासाठीच आपल्याला उपलब्ध करून दिली आहे की आपण आयुष्यामध्ये उत्कृष्ट बनावं, प्रवीण बनावं. Others are growing weary and falling बाकीचे लोक दमतायत, थकतायत, पडतायत. in this journey of life. या आयुष्याच्या प्रवासामध्ये We will be mounting up with wings of eagles. पण आपण मात्र गरुडासारखे अगदी झेप घेत राहू. We will run and not be weary. आपण धावणार पण थकणार नाही. Even the old will not be weary. वृद्ध माणसं सुद्धा थकणार नाही. The young will be weary, तरुण थकतील कदाचित, but the old will not be weary. पण वृद्ध नाही थकणार. Amen. आमेन. Walking and not fainting, flying and not fainting. चालणार तरी दमणार नाहीत, उडतायत तरी बेशुद्ध होणार नाहीत. Why? Because of the strength that comes from our God. कारण जी शक्ती देवाकडनं येते त्या शक्तीमुळे. Amen. आमेन. And one of the ways we can leverage on God's strength आणि देवाच्या शक्तीवरती आपण जर अवलंबून राहू तर त्याचा एक मार्ग म्हणजे always have fellowship with Him. नेहमी देवाशी बोलाचाली ठेवा. Whether you are cooking food in स्वयंपाक the करताना, kitchen, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताय तेव्हा, when you are walking on the road, रस्त्यावर चालायला गेलाय तेव्हा, when you are working in your workplace, ऑफिस मध्ये काम करताना keep talking to Him. देवाशी बोलत राहायचं. That's what I do. मी असंच करतो. When I was also working in the company, I used to be talking to God all the time. एकेकाळी मी सुद्धा कंपनीत कामाला होतो ना, तर मी कंपनीमध्ये देवाशी बोलत राहायचो And this was my habit. आणि ही सवय लागली होती मला. Even when सवय. I was going to school, शाळेत जेव्हा मी जायचो ना, I told you many times. मी अनेक वेळा तुम्हाला हे सांगितलंय, During recess time, मधली सुट्टी झाली ना, next to the school was the church. आमच्या शाळेच्या शेजारी चर्च होतं And I used to go in the recess time and sit on the pew आणि मधल्या सुट्टीमध्ये मी जायचो आणि बाकावर बसायचो and look at the cross आणि क्रॉस कडे, वधस्तंभाकडे बघत राहायचो. शेजारीच होतं त्याच्या. and look at Mary's statue. आणि मरियेचा एक पुतळा होता, तिच्याकडे बघत राहायचो And I used to keep talking. आणि बोलत राहायचो. I and my brother Paul. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल. And when we used to hear the bell ringing, आणि मग शाळेची घंटा वाजलेली ऐकू आली we used to run to school. किंवा धावत धावत शाळेत परत जायचं. Love for God. देवासाठी आमच्यात फार प्रेम होतं. लहानपणापासूनच आहे आमच्यात. Amen. आमेन.
God will strengthen you with His Spirit. देव त्याच्या आत्म्याने तुम्हाला ताकद देईल. When you have that sweet holy communion with Him, जेव्हा तुम्ही देवाशी गोड सहभागिता साधत राहाल, बोलणं चालणं करत राहाल, your strength will be enough to tackle every issue of the day. तेव्हा तुझ्यामधली शक्ती ना दर दिवसाला येणाऱ्या कुठल्याही त्रासांना आव्हानांना तोंड द्यायला पुरेशी असेल. The next way is आणि पुढचा मार्ग असा आहे thorough studying of the Word of God. देवाचं वचन व्यवस्थित माहित पाहिजे. Read the Bible every day. बायबल रोज वाचायचं, Every day. रोज ह्याच्यात लिहिलेलं माहित पाहिजे. There is not one single day I have not read the Word. एक दिवस माझ्या आयुष्यात असा नाही की मी बायबल वाचलं नाही. It's not just 1 hour. I'm एक saying. तास वगैरे नाही. Maybe you don't get time, but I spend many hours. तुम्हाला वेळ मिळत नसेल पण मी अनेक तास बायबल वाचतो I enjoy reading the Word. आणि मला फार आवडतं बायबल वाचायला, वचन वाचायला. माझ्याकडे वेळ पण आहे. You know Smith Wigglesworth? स्मिथ विगल्सवर्थ ठाऊक आहे? When people used to come visiting him, जेव्हा लोक त्यांना भेटायला यायचे, I remember one man of God had come. I forgot his name. मला आठवतं एक देवाचे सेवक आले होते, डेव्हिड समराल. David Samral had come to visit him. डेव्हिड समराल म्हणून एक देवाचे सेवक स्मिथ विगल्सवर्थ त्यांना भेटायला आले. He had umbrella in one hand, छत्री हातात होती एका, one hand newspaper. एका हातात वर्तमानपत्र होतं बरं का. He rang the bell, आणि बेल वाजवली त्यांनी. and Smith Wigglesworth opened the door, स्मिथ विगल्सवर्थ यांनी दार उघडलं and he saw in त्यांनी his पाहिलं. hand the newspaper. की हातात याच्या वर्तमानपत्र आहे. He said, "Throw away the newspaper, and then you can enter my तर house." ते त्यांना म्हणाले ते वर्तमानपत्र बाहेर फेक, मग माझ्या घरात ये. So he kept it under a bush there. तर तिथे and- झाडाखाली ठेवलं त्यांनी वर्तमानपत्र. He आणि said, मग "In घरात this आले. house there will be only the Bible." तर स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले या माझ्या घरात फक्त बायबल असतं, बाकी काही नाही. And then when he came out of the house, आणि घराबाहेर जेव्हा मग ते आले ना, he looked here and there, picked up the newspaper इकडे again. तिकडे डेव्हिड समरालनी बघितलं आणि असं पटकन वर्तमानपत्र घेऊन गेले. Praise God. देवाचे सेवक असे असतात बेटा. Say thank you, Lord, म्हणा धन्यवाद प्रभू, for making my strength to excel. माझी शक्ती तू प्रवीण केलीस म्हणून धन्यवाद. Thank you, Lord, वाढवलीस धन्यवाद. for making strength available for me in my weakness. माझ्या अशक्तपणात तू शक्ती मला उपलब्ध करून दिलीस धन्यवाद. Lord, प्रभू I take advantage of this channel of strength आता या शक्तीचा मी फायदा घेणार आहे to excel in my life आणि माझ्या आयुष्यात मी अजून प्रवीण होणार आहे. according to your intention. तुझे जे काही हेतू असतील त्या अनुरूप करणार आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Even now, आता सुद्धा I feel, मला असं I वाटतं, sense मला जाणवतं that my strength has increased. माझी शक्ती वाढली आहे, It has renewed in माझी me. शक्ती नवीन झाली आहे. I bless you, मी Lord. तुला आशीर्वादित करतो In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen. Praise आमेन. God. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Tomorrow you're going to tear off the lion and the bear. उद्या तुम्ही सिंहाला आणि अस्वलाला फाडून टाकाल. Amen. It's हे going असं to, रोज करायचं. all principalities, powers, rulers, spiritual wickedness in high places, all will fall down before you. सत्ता, अधिकार आणि आध्यात्मिक वाईट शक्ती सगळी अंतरातली सगळी खाली पडेल. Jesus said, येशू I म्हणाले, saw Satan fall like lightning. मी सैतानाला विजेसारखा खाली काढताना पाहिलंय. Say, he sees it. He saw it. येशूनी पाहिलं, देवाने पाहिलं. And येशू so when you move with the strength of God, तर देवाच्या शक्तीनं जेव्हा तुम्ही पुढे जाल you will find all the demons falling. तेव्हा सगळे दुरात्मे तुम्हाला असे खाली पडताना दिसतील. Praise God. देवाला धन्यवाद. Fifth point. पाचवा मुद्दा, Your strength will be restored. तुमची शक्ती तुम्हाला परत केली जाईल. असं Your तर वाटतंय strength ना? will be restored. तुला तर वाटतंय ना की माझी शक्ती गेली आहे तर ती तुला परत केली जाईल. Judges 16:22. शास्ते 16:22. However, the hair of his head began to grow again after he was shaven. शास्ते 16वा अध्याय आणि त्यातलं 22व वचन. तथापि त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. Yes. I'm glad that the story of Samson did not end in shame. मला आनंद आहे की शमशनाची कहाणी लज्जेत नाही संपली. I'm glad that God restored strength into him मला आनंद आहे की देवाने शमशनात ताकद परत घातली. in spite of his self-inflicted woes. जरी त्याने स्वतःवरती हे सगळं ओढवून घेतलेलं होतं तरी सुद्धा देवाने त्याला शक्ती परत केली. How many times have you forgotten to really look to God? किती वेळा, अगदी तुम्ही मनस्वी सांगा बरं का, किती वेळा तुम्ही पण देवाकडे बघणं विसरलात? How many times you have gotten into trouble? किती वेळा तुम्ही त्रासात पडलात? किती And वेळा? yet- आणि तरी God did not desert you. देवाने तुला सोडलं नाही. अरे आज सकाळी मी प्रार्थनाच करायला विसरले होते, आज सकाळी मी बायबल वाचलं नाही Yes. आणि संकट आलं पण देवाने सोडवलं. किती वेळा Isn't it? है ना, होता ना.
Sometimes if I have not really prayed much, कधी कधी ना समजा मी फारशी प्रार्थना केली नसेल, little extra tired, थोडासा जास्त समजा मी दमलोय and it is Saturday meeting, आणि शनिवारची सभा आहे, I just come here तर मी केवळ इथे येतो and I sit down and say, आणि इथे बसून म्हणतो, Lord, प्रभू sorry Lord, मला माफ कर, today आज 100% dependence on you. 100% तुझ्यावर अवलंबून आहे, कारण देह थकलाय. I didn't meet you, Lord, तुला पाहिजे तसं आज मी भेटलो नाही दे बापा, but today पण आज 100%. 100% मी तुझ्यावरच Depending on you. अवलंबून राहत आहे. And then मग we will discuss about this when I come home. मी परत घरी आल्यावर दे बाप्पा आपण बसून बोलू, I say like that. असं बोलतो मी देवाशी. I'm revealing certain secrets. काही रहस्य मी तुम्हाला आता उघडी करतोय माझी. When we go home, आम्ही जेव्हा घरी जातो मग I tell the Lord, मी प्रभूला सांगतो. when we go home, प्रभूला मी म्हणतो की प्रभू आज मी घरी गेलो ना, when we go home, आम्ही घरी जाऊ, means you and me, दे बाप्पा जेव्हा तू आणि मी घरी जाऊ, then we will discuss about it. मग घरी गेल्यावर आपण याच्यावरती चर्चा करू. पण आज Now no discussion, you help me. आत्ता काही बोलू नको, प्रश्न विचारू नको, 100% तुझ्यावर अवलंबून आहे, माझ्याद्वारे बोल आणि मला वापर. And God helps me. आणि देव मला मदत करतो. That is why I love Jesus. म्हणून माझं येशूंवर प्रेम आहे की साथ नाही सोडत, He never abandons his कधी own. येशू सोडत नाहीत, कधी नाही. And today's text reads like this. आणि आजचं वचन तर असंच सांग However, the hairs of his head began to grow again. की त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढायला लागले. That was a great encouragement for Samson. आणि किती मोठं प्रोत्साहन शमशोनाला त्यातनं मिळालं, Because his strength was in his hair. कारण त्याची शक्ती त्याच्या केसात होती. Amen. आमेन. The anointing was there upon him. अभिषेक त्याच्यावर होता. That means, म्हणजे regardless of what sometimes you have done, कधी कधी तुम्ही काही जरी केलेलं असलं ना, God always restores. तरी देव ते सगळं परत तुम्हाला पुनर्वसित करून देतो. The Bible says when the hair began to grow, something happened. आणि बायबल म्हणतो जेव्हा त्याचे केस वाढू लागले, काहीतरी घडायला लागलं. The Philistines had gathered for a big convention बलिष्ठी मोठ्या परिषदेसाठी गोळा झाले होते, because they wanted to celebrate the capture of their enemy. कारण त्यांना शत्रूंना जे त्यांनी शत्रूंवरती कब्जा घेतला होता त्याचा आनंदोत्सव करायचा होता. Because Samson was their greatest enemy. कारण शमशोन त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू होता. He had defeated them because of the supernatural power of God. आणि शमशोनामध्ये देवाचं सुपर नॅचरल सामर्थ्य असल्यामुळे त्याने त्यांना पराजय केलं. But one lady, Delilah, deceived him. पण एक स्त्री दलीला त्याला फसवून गेली. She said, ती म्हणाली, where is your strength? Please tell me, please, please, please. तुझ्यातली शक्ती कुठे आहे? प्लीज प्लीज प्लीज. He said, I cannot tell anyone. तर तो म्हणाला, मला नाही कोणाला सांगता येणार माझी शक्ती ताकद कुठे आहे. If you love me, you will tell me. पण दलीला बाई बोलल्या, तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर तू मला सांगशीलच, He said, don't tell anyone. वगैरे वगैरे. महाई म्हणाला, कोणाला सांगू नको हं. And he was lying on her lap. आणि तिच्या मांडीवर आडवा पडला. Anybody lying on the lap, finished. असं मांडीवर कोणी आडवं पडलं फिनिश्ड, यू आर डन. And he said, आणि म्हणाला, my strength is in my hair. माझी शक्ती माझ्या केसात आहे. She called the Philistines झालं. दलिलेनी पलिष्ठांना बोलवलं and she put him off to sleep. आणि ह्याला झोपवलं. Instead of sleeping on the bed, sleeping on the lap, बिछाण्यावर झोपायच्या ऐवजी मांडीवर झोपलेला हा शमशोन, she cut off his hair. आणि त्याचे केस कापले. And then she said, मग म्हणाली, Samson, शमशोना, Philistines are upon you. बलिष्ठी तुझ्यावर आलेले आहे. He said, like other time, I will get up this time तो also. म्हणाला, आता इतर वेळेप्रमाणे या वेळेला पण मी उभा राहीन. But he couldn't. पण नाही जमलं, Strength was gone. शक्ती कापली ना. And so they had him chained मग त्याला त्यांनी साखळ्या बांधल्या, and they mocked him. त्याची मस्करी केली. They called all the nobles in that convention center. आणि त्या Or in परिषदेमध्ये that big सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावलं. They wanted to humiliate him. त्याची निंदा करायची होती, त्याला लज्जित करायचं They होतं wanted सगळ्यांना. to embarrass him. त्याला लज्जित करायचं होतं, त्याचा अपमान करायचा होता त्यांना. Just imagine. कल्पना करा, They had plucked out his eyes. त्याचे डोळे त्यांनी उपटून काढले. When the anointing leaves, बेटा, जेव्हा अभिषेक निघून जातो ना, the devil can do anything. सैतान तुझं काहीही करू शकतो. Praise God, you are living under grace. देवाला धन्यवाद, तुम्ही लोक कृपेखाली जगताय. He was living under the law. तो नियमशास्त्राखाली जगत होता. The anointing left, they plucked out his eyes. अभिषेक त्याच्यावरून गेला तर शमशोनाचे डोळे उपटले त्यांनी. He couldn't even see Delilah after that. मग तर दलीला दिसलीच नाही त्याला कधी. कशी दिसणार, डोळेच राहिले नाही.
You can imagine what Samson must have felt at that कल्पना time. करा शमशोनाला कसं वाटलं असेल त्यावेळेला For की that person was used with so much of power everywhere. की ज्या माणसाचा वापर एवढ्या सामर्थ्याने सगळीकडे देवाने केला होता, The conqueror who just picked up the city gates and ran on the mountains. जो इतका महाविजयी माणूस की त्याने वेशीची दारं उचलून डोंगरावर पळत गेला, With the jawbone of an ass, he destroyed 1,000 Philistines. 1000 फलिष्त्यांचा नाश त्याने गाढवाच्या जबड्याच्या हाडाने केला. असा हा एवढा सामर्थ्यवान शमशोन त्या दलिलेपायी बघा काय झालं. He was tied to the pillar त्याला खांबांना बांधलं त्यांनी and they were making a mockery of him. आणि त्याची थट्टा सुरू केली सगळ्यांनी. Samson called a young boy. शमशोनाने एका लहान मुलाला बोलावलं. Please guide me to the center of the pillar of this temple. या मंदिरात किंवा हा जो हॉल आहे त्याच्या मध्यस्थानी जो खांब आहे तिथे मला The प्लीज, main pillar that supported this whole temple. या हॉलचा जो मेन खांब आहे त्या खांबापाशी तू मला ने. And there he मग stood. तिथे जाऊन तो उभा राहिला And he said, Lord, आणि म्हणाला, प्रभू, one more time. गिव मी वन मोर चान्स. स्मोकी One सॉन्ग, more chance. गिव मी वन मोर चान्स. मला अजून एक संधी दे. I want to destroy them. मला त्यांचा नाश करायचा आहे. मला अजून And एक I संधी also दे. want to die. आणि मलाही मरायचंय. Sometimes what you say, God permits. कधी कधी तुम्ही जे बोलता त्याची परवानगी देव देतो. And he pushed it. आणि त्याने मग ढकललं ते. The power came upon. सामर्थ्य आलं त्याच्यावर. See God's faithfulness. देवाचा विश्वासूपणा बघा. God didn't want them to mock him. देवाची इच्छा नव्हती की या लोकांनी शमशोनाची अशी थट्टा करावी. No, no. नाही 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 नाही. When God loves you, he loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम बसलं ना की बसलं. I mean, people cannot make a mockery of you for long. मग लोक तुझी मस्करी फार वेळ करू शकणार नाहीत, कारण देवाचं तुझ्यावर प्रेम बसलेलं आहे. God told Not the for king. देव राजाला बोलला Abraham told a lie, I know it. की अब्राम खोटं बोललाय, But he is my मला prophet. माहिती आहे, पण तो माझा संदेष्टा आहे. He is my prophet. तो माझा संदेष्टा आहे. Return back his wife. त्याची बायको त्याला परत कर, Otherwise, none of you will have children. नाहीतर तुम्हाला कोणालाही संतान होणार नाही. असं देव Amazing. त्याच्या बाजूने बोलला. Amazing. वा वा. देव सेवकांची he- साथ अशी नाही सोडत बेटा. When he pushed the pillar, आणि मग शमशोनाने जेव्हा खांब ढकलले, it shook. तो खांब The हल्ला, whole thing came crashing down. हादरलं सगळं. तो हॉल खाली कोसळला, All of them perished. सगळ्यांचा नाश झाला. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं he killed more people in his death than in his living. शमशोनाने जिवंत असताना जेवढ्यांना मारलं नाही तेवढं मरताना मारून गेला. Amen. Your strength will be given back to you. तुझी शक्ती तुला परत दिली जाईल. Your spiritual hairs will grow back. तुझे आत्मिक केस परत वाढतील. Your spiritual hair will grow back. तुझे आत्मिक केस जिथे तुझी ताकद राहते ते परत वाढतील. God will give it to you. देव तुला परत देईल. He will restore your respect back to you. देव तुझा गेलेला आदर तुला परत And करेल. I prophesy in the name of Jesus येशूच्या नावात मी भविष्यवाणी करतो that you are recovering all of it in Jesus' की ते name. सगळं तुला परत मिळत आहे येशूच्या नावात. I don't care मला काही पडली नाही. how much ground you have lost, how much time you have lost, what you have lost, काय काय तुझं गेलेलं आहे, किती वेळ तुझा गेलेला आहे, or what the devil has done to का you. सैतानाने तुझं काय केलेलं आहे. I have an assurance from the throne of heaven मला स्वर्गीय सिंहासनापासून एक खात्री आली आहे that whatever you have lost in the past की जे काही भूतकाळात तुझं नुकसान झालंय shall be restored to you in ते the name of सर्व तुला Jesus. येशूच्या नावात परत केलं जाणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात Say, I receive it. म्हणा मी स्वीकारत आहे. Because restoration is coming to you. कारण की तुमच्याकडे तो पुनर्वसितपणा परत येत आहे. Say, I receive it all in म्हणा Jesus' मी name. सर्व येशूच्या नावात स्वीकारत My आहे. spiritual hair is coming back. माझे आत्मिक केस परत येत आहेत. Devil, सैताना, my spiritual hair is growing back. माझे आत्मिक केस परत वाढतायत. Amen. आमेन आमेन. Last point. शेवटचा मुद्दा, Strength for the weary. थकलेल्यांसाठी शक्ती. Strength for the weary. थकलेल्यांसाठी लागणारी शक्ती. जे थकलेले आहेत, टायर्ड. Isaiah 40, 25 and 26. यशया 40, 25, 26. To whom then will you liken me, or shall I be equal, says the Holy One? Lift up your eyes on high, and behold who has created these things, that brings out their host by number. He calls them all by names, by the greatness of his might, for that he is strong in power, not one
faileth. यशा 40, 25 आणि 26. तर मी कुणाच्या बरोबरीचा व्हावे म्हणून तुम्ही मला कुणाची उपमा द्याल असे तो पवित्र देव म्हणतो. Yes. तुम्ही आपले डोळे वर लावून पहा, यांना कोणी अस्तित्वात आणले? Yes. जो त्यांचे सैन्य गणतीने बाहेर आणतो, तो त्या सर्वांना नावाने बोलावतो. त्याच्या सामर्थ्याच्या मोठेपणामुळे आणि पराक्रमाने तो प्रबळ आहे, म्हणून त्यातला एकही उणा नाहीये. Praise God. म्हणून त्यांच्यातल्या एकालाही काही त्रुटी नाहीये. का नाहीये? त्याच्यामुळे See, the quality of man's strength माणसाच्या शक्तीचा दर्जा does not always depend on the inner courage that you have. नेहमीच तुझ्या आतून तुझ्यात जे काही प्रोत्साहन आहे, धाडस आहे, त्यातनं येत नाही. The inner courage that you can muster up. आतलं धाडस जे तुम्ही सगळं गोळा करता, But on the personality of the person you follow. ते नाही, तर जो व्यक्ती, त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व, ज्या व्यक्ती मागे तुम्ही चालताय त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यातून ते येतं. That personality is Jesus. आणि तो व्यक्ती आहे, असं व्यक्तिमत्व असलेला तो व्यक्ती आहे येशू ख्रिस्त. Because कारण your natural strength will abate. तुझी नैसर्गिक शक्ती तर कमी होणार जाणार, But पण the supernatural strength will never abate. अलौकिक शक्ती कधी जाणार नाही. Never. कधी नाही, कधी नाही, कधी That नाही. strength will never become weak. ती अलौकिक शक्ती कधी कमकुवत पडत नाही. Bible says, बायबल म्हणतं the house of Saul waxed weaker and weaker. शौलाचं घर दिवसेंदिवस, शौलाचं घराणं दिवसेंदिवस कमकुवत झालं. But the house of David waxed stronger and पण दाविदाचं घराणं, दाविदाचं घर दिवसेंदिवस सबळ आणि शक्तिमान झालं. Why? का? Because David chased after God. कारण दावीद जे देवा मागे लागला ते लागला. Your house will become stronger and stronger तुझं घर आणि घराणं बलवान होईल, as you depend on God. देवावर अवलंबून राहशील ना तर. Amen. आमेन. No matter what happens, काही घडो आयुष्यात, बाकी काही घडो, just trust on God. फक्त देवावर विश्वास ठेवा, एवढंच म्हणणं आहे आमच्या सारख्यांचं. Amen. आमेन. God cannot be compared with any human being. on एक तर this earth. देवाची तुलना या जगातल्या एकाही माणसाशी आपण करू शकत नाही. And God has created everything and not one thing has failed. आणि देवाने सगळं निर्माण केलं आणि त्यातलं एकही कधी निकामी अपयशी झालेलं नाही. See, when you compare what is done on the earth and what is done in the heavens, you will see the difference. तुम्हाला कळेल जेव्हा पृथ्वीवरती जे केलंय आणि स्वर्गामध्ये जे केलंय त्यातला फरक तुम्ही पाहिला तर कळेल तुम्हाला. Here there are potholes, इथे खड्डे असतात, half building done, इथे अर्ध्या अर्ध्या बिल्डिंगी असतात, half work done. इथे अर्ध काम झालेलं असतं गवाळ. Nothing is perfect. काहीच परिपूर्ण नाही हो, सगळंच गवाळ. When you look up in the heaven, पण वर स्वर्गात पाहिलं, stars are complete, तारे sun संपूर्ण, is complete, सूर्य moon संपूर्ण, is complete. चंद्र संपूर्ण. Huh? You feel as though the sun is shining for thousands of years. असं वाटतं की सूर्य हजारो वर्षांपासून तळपत आहे. How the fuel is supplied to it? कसं काय त्याला इंधन कुठून मिळतं एवढं? Here we have to pay every month light bill. इथं दर महिन्याला इलेक्ट्रिक बिल भरायला लागतंय. For that 2 bulbs and 2 fans. दोन बल्ब, दोन फॅन लावून एवढं And he काय? is supplying light to the whole world. अख्ख्या जगाला तो प्रकाश पुरवतोय सूर्यातनं. Say, हा? it's not, it's, you know, we have to put off the light. आपल्याला तर दिवे बंद करायला लागतात We tell our children, आपण मुलाबांना पण सांगतो, light बंद कर रे. खोलीतनं बाहेर पडताना दिवे पैसे बंद करा कोण भरणार रे. याचं? हा, बिल येतंय फार, कोण भरणार आहे? तू See, का? and आपल्याकडे here, आणि God इथे does not put off the sunlight in the night. देव काही सूर्यप्रकाश वगैरे रात्रीचा बंद करून ठेवत नाही की खूप खर्च झाला बंद करूया. नाही नाही No, नाही नाही. the sun is shining day and night actually. सूर्यप्रकाश दिवस रात्र तळपत आहे. इथे तो रात्री नसला की तो अमेरिकेत Yes. असतो. In America there is light. इथे अंधार की अमेरिकेत सूर्यप्रकाश. What does it show? त्याचा अर्थ काय? His light is shining day and night. 24/7 सूर्याचं काम सुरू आहे. But God never thinks of electricity bill. पण देव कधी विजेच्या बिलाचा विचार करत नाही. Say, नाही. that means what kind of supply he must be मग having? काय पुरवठा करत What असेल kind ना? of coal he must be putting in काय that इंधन sun? काय इंधन घालत असेल देव त्या सूर्यात की एवढी आग आणि एवढा प्रकाश. A million candles also cannot be compared with the light of the sun. करोडो अब्जो मेणबत्त्या लावल्या तरी सुद्धा सूर्यप्रकाशाशी तुलना नाही. डोकं चालत नाही, डोकं बधीर होतं. Praise God. आमेन. If you are tired, तुम्ही जर दमलाय, go थकलाय, to Jesus.
येशूंकडे या. Matthew 11:28. मध्य 11:28. Every time you are tired, दर वेळेला तुम्हाला असं आज मी दमले असं वाटतं, Jesus said, "Come to me, येशू म्हटलेत माझ्याकडे या. Come all unto you Jesus. labor and are heavy laden." अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, And I माझ्याकडे will या, give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Come unto Jesus, give him your heart today. Praise God. Amen. Thank you, Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Lord God. Thank you, Father. What can we say, Lord? You have the words of eternal life. आम्ही काय बोलणार देव बाप्पा तुझ्याकडे, आम्ही काय बोलणार देव बाप्पा तुझ्याकडे सनातन जीवनाचे शब्द आहेत. आम्ही बोलून बोलून काय बोलणार आहे. Father, we thank you for everything. बोलती बंद आहे कायमची. तुझे आभार मानतो फक्त, We thank you for everything. आभारच मानतो तुझे फक्त सगळ्यासाठी. जे सगळं तू करतो देतो सगळ्यासाठी तुझे आभार. Thank you, Lord, धन्यवाद येशू. for the day I said yes to you. ज्या दिवशी मी तुला होकार दिला ना त्या दिवसासाठी मी तुझे आभार मानतो. Say, Lord, I thank you. म्हणा प्रभू मी तुझे आभार मानतो. हालेलुया. The best thing that I did in my life is giving my heart to you. माझ्या आयुष्यात अति उत्तम काम मी केलं ते म्हणजे माझं हृदय मी तुला दिलं. You know, many times अनेक वेळा we said no for many things. आपण अनेक गोष्टींसाठी नाही म्हणतो. For marriage, not this boy, no. लग्नालाही नकार देतो, नाही हा मुलगा This नाही, job, no. ही नोकरी नाही, Hey, no. नाही No, नाही no. नाही. Suddenly God came. अचानक मग देव आपल्या जीवनात आला Will you give your heart to me? आणि म्हणाला तुझं हृदय मला देणार का. And see what sensible people we were. We said yes. आणि बघा आपण किती शुद्धीतली माणसं की आपण होकार पण दिला है ना. For everyone we said no. बाकी सगळ्याला आपण नकार दिला. ही नाही, मुलगी नाही, नाही, तो मुलगा नाही, नाही, ही नाही. नोकरी नाही, Nahi. नाही. But when God came, पण देव जेव्हा आपल्याकडे आला, will you give your heart? तुझं हृदय मला देशील का. He said yes, Lord. आपण म्हणालो हो देतो. So give a clap for yourself. तर स्वतःसाठी एक टाळी वाजवा की आयुष्यात उत्तम काम जर मी काही केलं One असेल. good work we did was we said yes to Jesus. एक चांगलं काम तुम्ही आणि मी सगळ्यांनी केलंय ते म्हणजे आपण येशूंना होकार दिला. So guna maaf सो गुन्हा माफ. हालेलुया. because you accepted Jesus. कारण तुम्ही येशूंना स्वीकारलं ना. Amen. Let us Amen. worship मग God. आपण प्रभूची आराधना करूया. हालेलुया. हालेलुया. Amen. आमेन. Yes, Lord Jesus, thank you. Amen. Amen. Yes, Lord. हालेलुया. हालेलुया. Amen. Just raise your right hand आपला and उजवा worship Him. हात उजवा हात वर करून त्याची आराधना करा. Yes. Everybody lift up your hands and worship him. Come on.
Oh Lord सगळ्यांनी Jesus, I love you. खराबा शंदराबा I love खराबा you, my God. तुझ्यावर मी प्रेम करतो येशू तुझ्यावर मी प्रेम करतो हालेलुया. Nobody is like you, Lord. कोणीही तुझ्यासारखं नाही Nobody is like you. कोणीही तुझ्यासारखं नाही हालेलुया हालेलुया. Worthy are you, Lord. धन्यवाद तू सर्व स्तुतीस योग्य आहेस देव बापा. Right now, He's going to strengthen you. आता या वेळेला तो तुम्हाला ताकद देणार आहे He's going to multiply that strength. आणि ती शक्ती बहुगुणित करणार As आहे. your days are, so shall your strength be. जसे तुझे दिवस असतील तशी तुझी ताकद असेल. Father, I pray right now. देव बाप्पा मी आता या वेळेला प्रार्थना करतो Strengthen my people. माझ्या लोकांना शक्ती दे. There is daily struggle. रोज संघर्ष There असतात is daily challenge. रोज काही ना काही आव्हान They have to असतं meet people, रोज लोकांना भेटायला लागतं unwanted people, आणि नको ती cruel माणसंही people. भेटतात वाईट माणसं भेटतात all kinds of people. सर्व पद्धतीची माणसं रोज भेटतात भेटावं लागतं आम्हाला सगळ्यांनाच. There are evil powers वाईट शक्त्या असतात that are lurking around, इकडे तिकडे त्या फिरत असतात want to disappoint us, आम्हाला नाराज करायला मागतात to throw challenges before us, आमच्या समोर आव्हानं टाकायला मागतात to make our going tough. आणि आमचं सगळं अवघड करून टाकतात. But Lord, पण प्रभू our eyes are upon you. आमचे डोळे तुझ्यावर आहेत. Father, give us strength. ते बाप्पा आम्हाला शक्ती दे. Give them strength, Lord. या सगळ्या Now, लोकांना आता शक्ती दे. give them strength, Lord, या सर्व लोकांना आता ताकद दे that they can move with your power. की तुझ्या सामर्थ्याने They त्यांना can पुढे जाता conquer with यावं. your power. तुझ्या सामर्थ्याने त्यांना विजय They घेता can यावा. overcome with your power. तुझ्या सामर्थ्याने त्यांना मात करता That यावी. they can trample upon रबा snakes and शंदरबा scorpions. खराबा शुक्रकू. हालेलुया. की सापांना विंचवांना त्यांना तुडवता यावं. Jesus said, this is an evil day. येशू म्हणाले की हे दिवस वाईट आहेत. When they all came to arrest Jesus, जेव्हा ते सगळे येशूंना अटक करायला आले ना Jesus said, this is your day. येशू त्यांना म्हणाले आजचा दिवस तुमचा आहे. But till now it was my day. पण आतापर्यंत माझा दिवस होता But for today, पण आज it's your day. तुमचा दिवस आहे. Because for this I came. याच्यासाठीच मी आलोय ना. That means म्हणजे you can have your days. तुम्हाला तुमचे दिवस असू शकतात. God can make you so powerful. देव तुला एवढं सामर्थ्यवान करेल तुझ्या दिवसात. Every day will be a blessed की day. रोजचा दिवस आशीर्वादित दिवस बनेल. Father, देव बाप्पा make every day a blessed day for them. दर दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादित दिवस बनव. Every day there should be a testimony. दर दिवस त्यांच्या जीवनात साक्ष कर. Not one but 10 testimonies. एक नाही 10 साक्षी In the कर. name of Jesus. येशूंच्या नावात Miracle after miracle. चमत्कारावर चमत्कार कर. Something good should happen every time. काहीतरी चांगलं रोज दर वेळेला घडलं पाहिजे असं कर. Thank बाबा you, खराबा Father. चंदू धन्यवाद दे I बाबा. believe you have heard माझा my विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. prayer. In Jesus' name. I येशूंच्या नावात मागितली. pray. Amen and amen. आमेन Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.